तो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी चर्चा करून हा निर्णय घेतलाय। शिष्टमंडळाने दिलेला निर्णय तुम्हाला मान्य असेल तरच आपण उपोषण सोडू अशी भूमिका नारंगी पाटील यांनी बांधवांना विचारून घेतली आहे। तर याच संदर्भात मराठा आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। मराठा आरक्षणासंदर्भात मागण्या ज्या आहेत त्या सरकारने पूर्ण केलेल्या आहेत। आपल्याबरोबर संयोजक विनोद पोखरकर आहेत, आपण बातचीत करणार। काय चर्चा झाली? वरती मंत्री महोदय या ठिकाणी आले, चर्चा सुरू होती आणि सगळ्या मागण्या नाही कसं सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातला, शासनाने तो GR त्या ठिकाणी आज आणलेला आहे आणि फार मोठा प्रश्न खरं तर आज या ठिकाणी मार्गी लागलेला आहे। आणि नवी मुंबई शहरामध्ये सकाळी मराठा समाज करोडोच्या संख्येने या ठिकाणी या विजयाचा गुलाल त्या ठिकाणी उधळणार आहे। हा विजय जरंगे दादांच्या कष्टाचा आणि समाजाच्या एकीचा विजय आहे आणि असंच इथून पुढे प्रत्येक गोष्टी शेतकऱ्याला न्याय मिळेल। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। साठी प्रत्येक वेळेला जरंगदादा आंदोलन करते त्यावेळेला समाज त्यांच्या पाठीशी एक पुकाराने उभा राहील। अन्यायाच्या विरोधातला विजय आहे। 40 वर्षाचा तपश्चर्या आणि जरांगे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामध्ये आणि मराठा समाज सर्वांनी त्यांना विश्वास ठेवून साथ दिल्यामुळे आणि जरांगे पाटील शेवटपर्यंत या ठिकाणी लढल्यामुळे हा सगळा एकीचा विजय या ठिकाणी झालेला आहे। विकी कांबळे, सागर आव्हाड, G24 तास, नवी मुंबई।